नमस्कार. या ठिकाणी करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर मधली एक दिंडी आहे. त्या दिंडी जी मुख्य आहेत त्या ताई आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ एक्झॅक्टली आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे आणि कसा त्यांचा प्रवास चालू आहे, किती किलोमीटर ते चालू आले आहेत आणि किती आणखीन दूर जाणार आहे. जय हरी कृष्ण, रामकृष्ण हरी. बोला. कृष्ण हरी. उत्तरेश्वर श्रीरामगड पायी दिंडी सोहळ्यातील आम्ही सर्वच वारकरी पंढरपूरला गेल्या 4 दिवसापासून चालत आहोत. सगळे वारकरी खूप आनंदामध्ये आहेत. दिवसभर चालतात, थकलेले असून सुद्धा पोहोचल्यानंतर हरिपाठामध्ये पाऊल खेळणं त्यांचा उत्साह, त्या पंढरीच्या भगवंताला पांडुरंगाला भेटायला चाललेली ही सगळीच मंडळी फार आनंदाने त्या पंढरीला भेटायला चाललेली आहे. तरी देखील त्या विठ्ठलाला माझी एक विनंती असेल की देवा, सगळ्या शेतकऱ्यांना पाऊस पडू दे, त्यांची पिकं भरपूर येऊ दे आणि सगळे वारकरी जे तुझ्याकडे आलेले सगळ्यांचा प्रवास सुखरूप होऊ दे. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव काय? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशीला आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू जे आहेत ते योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. त्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि कार्तिक एकादशीला परत ते जागृत होतात आणि सृष्टीचा सांभाळ करतात. बरोबर आहे. देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? इंद्रायणी नदी. आळंदीचं आणखीन एक नाव काय? अलंकापुरी. ज्ञानेश्वरीचं नाव काय? भावार्थ दीपिका. म्हणजे ज्ञानेश्वरीचं पूर्ण नाव भावार्थ दीपिका आहे. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारे? चंद्रभागा. बरोबर. बरं, आता आपल्याकडे एकूण एकादशी किती आहेत? वर्षभरात किती एकादशी येतात? 24 येतात. एका महिन्यात 2 एकादशी असतात. एका महिन्यात 2 एकादशी असतात. वृक्षवल्ली अमास वगैरे कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराज. बरोबर. जे का रंजले गांजले ते कोणी म्हणलेलं आहे? संत एकनाथ महाराज समाधी कुठे आहे? पैठणला. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान कोणतं आहे? आपेगाव. बरं, विष्णूंची, आपले जे लाडके देव विष्णू, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली 2-3 दिवसापूर्वी. कुठे आहे माहिती आहे का? एक यात्रा सुरू झाली आहे विष्णूंची 2-3 दिवसापूर्वीच. जगन्नाथ यात्रा आहे. जगन्नाथ देव म्हणजेच विष्णू, पांडुरंग म्हणजे विष्णू, विठ्ठल म्हणजे विष्णू. बरोबर आहे. धन्यवाद. जय हरी कृष्ण.